मित्रांनो, सुंदर अशा लोकेशनला आपण पोहोचलोय. तुम्ही पण बघा, आम्ही पण एन्जॉय करतोय. दादा, बिबटे बघितलाय का तुम्ही कधी? काल परवाच्या दिवशी समोरच कुठे? आमच्या ग्रुप नंबर 615. तुमच्या एकदम जवळ होता. बेस्ट व्ह्यू आपल्याला कुठून पाहायला मिळेल त्याच्या आम्ही शोधात फिरतोय. चुकीची डेअरिंग करतोय आपण असं वाटतं मला. आजूबाजूला बघा ना मित्रांनो, किती घनदाट जंगल आहे. मग तुम्ही तिकडे जाणार ना गावात चालतो. मग आमच्यावरच चाल ना, वर जाऊन शेड्यूल मग आमच्यावरच तुम्हाला सोडतो ना. हां, बसा त्या भाऊच्या गाडीवर. कुठे? एक मिनिट थांबा. समोर हा जो समोर डोंगर दिसतोय, हा डोंगर आता मी झूम करतो. सप्तशृंगी मातेची बहीण आहे. हो, बहीण आहे. काय नाव आहे? मित्रांनो, आपण आहे ना देवी मंदिरापासून आता आपण एका जबरदस्त अशा लोकेशनवर चाललोय, जे की दिंडोरी आणि पेठ याच्यामध्ये आहे. तर हा तो रोड आहे आपल्याला घेऊन जाणारा. या मधल्या रोडवरच मी डायरेक्ट कॅमेरा ऑन केला. जे आधीचा जो रोड होता त्याला फार खड्डे होते आणि पॉसिबल नव्हतं शूटिंग करणं, पाऊस पण चालू होता. तर आपण त्या लोकेशनवर चाललो. आत्ता विचारत आलेलो आहे, बरंच आतमध्ये आलेलो आपण. जबरदस्त लोकेशन आहे. बाईक राईड करायचीच होती तर अशा ठिकाणी करू की निसर्गाचा आनंद आपल्याला घेता येईल आणि तुम्हाला पण देता येईल. सुंदर, अतिशय सुंदर ठिकाणी आपली बाईक राईड होते खरंच. मिलिंद सर आगे जाते हुए. व्ह्यू कुठून मिळेल त्याच्या शोधात आहे आम्ही. तो चांगला बेस्ट व्ह्यू आपल्याला जो पाहिजे ना मित्रांनो. सगळीकडे जंगलच आहे बरं का. एकदम घरं बिरं काहीच नाही आजूबाजूला जास्त. एकदम जंगल आहे. बेस्ट व्ह्यू आपल्याला कुठून पाहायला मिळेल त्याच्या आम्ही शोधात फिरतोय. आम्हालाही बघता येईल आणि तुम्हालाही दाखवता येईल. वाह वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जबरदस्त. मित्रांनो, सुंदर अशा लोकेशनला आपण पोहोचलोय. तुम्ही पण बघा, आम्ही पण एन्जॉय करतोय. झूम करून दाखवतो. मिलिंद सर तर आतमध्ये गेलेले आहेत तिकडे. ते तिकडे मी जर झूम करून दाखवलं तर तिकडे मिलिंद सर आतमध्ये गाडी घेऊन गेलेले आहेत. तेव्हा त्यांची गाडी, तेव्हा ते डिक्की उघडली त्यांनी. आपण ब्रिजवर आलो डायरेक्ट. आपल्यालाही तिथं जायचं आहे. हा समोर रस्ता बघा, हा पुढचा व्ह्यू बघा. सुंदर, अतिशय सुंदर. चला, मिलिंद सर जिथे गेले तिथं पण आपण जाऊ. आपण आतमध्ये गाडी घेतली. बघा ना मित्रांनो, किती छान वाटतंय. हे धरण कुठे आहे माहिती आहे का मित्रांनो? आपण दिंडोरी आणि पेठ याच्यामध्ये हे धरण आहे आणि ते ओव्हरफ्लो होताना आपल्याला दिसतंय. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. खूपच छान. एकच नंबर लोकेशन आहे, एकच नंबर. त्या समोर आपल्या बाईक्स आहे. इकडे मिलिंद सर. सुंदर. आपण मगाशी त्या ब्रिजवर होतो.
मित्रांनो कसं काय वाटतं लोकेशन कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. वरती बघा ना किती दाट जंगल आहे. सुंदर. आपल्या बाईकची इकडे वर जायला जागा आहे. इकडे जायचं तर काय रस्ता तर जातोय. बघूया ट्राय मारूया पूर्ण धरणाचा जर लुक आपल्याला पूर्ण व्ह्यू मिळाला तर. मित्रांनो या आपल्या बाईक्स आहेत. आपण हा रस्ता जिथं चाललाय वर तिथं जायचा प्रयत्न करणार आहोत. हा इकडं ओव्हरफ्लो होताना डॅम आणि आपल्याला जायचं इकडे. चला प्रयत्न करू. वर जाता येतंय का मित्रांनो. वर जायचा प्रयत्न करतोय. सिंगल रोड आहे. मध्ये रस्त्यात गुरं पण बसलेली आहेत आणि वर जायला बऱ्यापैकी रस्ता आहे. पण आपल्याला तिकडं ते अलाउड करतील का नाही याचा मला जरा डाऊट येतोय. अलाउड केलं तर चांगलंच आहे. अगं बस ग बाई तुला काही त्रास नाही देते. तुम्हाला काटे चक्क काटे खात आहेत. वा जबरदस्त. रस्ता खूपच बारीक आहे. तुम्ही बघू शकता एक पायवाट आहे सिंगल. चुकीची डेअरिंग करतोय आपण असं वाटतं मला. आजूबाजूला बघा ना मित्रांनो किती घनदाट जंगल आहे. वरने जायचं का का हो. मग जायचं कसं मग. मित्रांनो माझ्या मागे आपण वर जायचा प्रयत्न केला पण मिलिंद सरांचं पण म्हणणं बरोबर आहे. तो मेंटेनन्सचा रोड असू शकतो तर त्याच्यामुळे आपण इथंच निसर्गाचा आनंद घेऊ आणि परत रिटर्न खाली जाऊ. समोरचा व्ह्यू तुम्ही चेक करा. सुंदर अतिशय सुंदर. पूर्ण एकदम दाट जंगल आहे आजूबाजूला. हा वर रस्ता जातो. आपण नाही जाणार आहे वर. हे समोरून दादा येत आहे. आपण त्यांनाच विचारू की आम्हाला गाड्या घेऊन वर जाता येईल का. काय प्रतिक्रिया देता बघू आपण. आम्हाला बघायला आमच्या बरोबर नाही. आता चालू कुठे झाले नाही ना आमच्यावर. चला आता काय नाही इथं नाही ना. इथले स्थानिक आहे बरं का. मग तुम्ही तिकडे जाणार ना गावात चालतो. मग आमच्यावरच चालणार. वर दोन शेड्यूल मग आमच्यावरच चालतो. तुम्हाला सोडतो ना. हां बसा त्या भाऊच्या गाडीवर. जबरदस्त असा डोंगर कुठला आहे तो इकडे. तो आपली वणीची येड आहे ना देवी. हां सप्तशृंगी तिची बहीण आहे ती. कुठला डोंगर. बेल्ट काही मागत आहे तिथं वरती काय मंदिर आहे. मंदिर आहे वरती दादा काय आहे काय म्हटले माहिती काय दिली तुम्ही. माहिती देवीचं मंदिर आहे. सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. कुठे एक मिनिट थांबा. समोर हा जो समोर डोंगर दिसतोय हा डोंगर आता मी झूम करतो. सप्तशृंगी मातेची बहीण आहे. हो बहीण आहे. काय नाव आहे. रेणुका माते सर. रेणुका माता. सप्तशृंगीच लागत. अच्छा कुठे डोंगर येतो. चाचडगाव बेंडके. चाचडगाव बेंडके माता. चाचडगाव बेंडके माता. समोरचा व्ह्यू चेक करा. सुंदर असा व्ह्यू. आपल्याला आज दादांमुळे योग आला वरती. नाही तर आम्ही येत नव्हतो. हे दादा मिलिंद सर. अतिशय सुंदर. एक नंबर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो.
आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. हा पूर्ण जंगल. बिबटे वगैरे पण आहे. अरे वा. ते वाघाड गावात 4 वाजता. दादा काय सांगताय की इथं 4 वाजता भर दिवसा बिबटे निघतो. कुठल्या गावात? वाघाड गावात. वाघाड. हे वाघाड धरणात आहे ना? वाघाड. अच्छा, इथं बिबट्या भर आणि इतकं जंगल आहे. दादा बिबट्या बघितलाय का तुम्ही कधी? काल परवाच्या दिवशी बघितलं समोरच होतं. कुठे? इथं आमच्या खूप नंबर 615. तुमच्या एकदम जवळ होता, मग नंतर गेला निघून? तो साईडला गेलो. अच्छा. मिलिंद सर, 2 दिवसापूर्वी बिबट्या बघितला. हा काय हा. तिकडे तुम्ही पाहिलं का? समोर तिकडे हा हा हा. समोर त्या भागात. तो डोंगर कुठला? तो वणीचा का तिकडे? नाही, तो राशेगाव साईड. हा प्लेन डोंगर, हा समोरचा, हा कुठला? हे जंगलच आलंय, फॉरेस्टचं जंगल आहे. पूर्ण जंगल आहे ना? दाट जंगल आहे एकदम. ते पाणी बघा कुठे जाऊन पडतंय खाली. तो वॉटरफॉल खालून कुठून दिसेल बघा तुम्ही. इथे एंड मी झूम करून दाखवतोय. तो बघा खाली पाणी पडतंय. हा का? केवढा मोठा वॉटरफॉल. आपल्याला कुठे जायला लागेल? कुठून जायला लागेल? सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.